भोगता। आयच्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात आमचे सांताक्रूजचे MLA बाब रुडॉल्फ, रोहित मोन्सेरात पणजी मेयर, त्याचबरोबर सरपंच बाब संदेश, उपसरपंच ताजो आमचो गिरीश, CE आणि म्हणजे मोगाळ भावनो भयणानो, पत्रकार मित्र, आमचे PWचे सगळे स्टाफ। आमी आत्ताच एम्बुलन्स वता आसतना पळयली, म्हणजे योगायोगान एम्बुलन्सीचो म्हाका दिसता कमीत कमी 8 ते 10 मिनटां ह्या रोडांतल्यान वयतना सेव जाली, कारण ती सकयल्यान गेल्ली जाल्यार 10 मिनटां त्या जंक्शनांतल्यान ब्लॉकांतल्यान ताका रावचो पडटलो आसलो। म्हणजे आनी सगळ्यांत चड इम्पॉर्टंट जर कोणाक आसत टायम जाल्यार इट इज फॉर द एम्बुलन्स, कारण ती लायफ सेव करपा खातीर जे एक तर स्पिडीन वता आनी ते जर जंक्शन म्हणजे कंजेशन मेळत जाल्यार थंय ते आडोवन उरूं शकता। बाब रुडॉल्फ आनी चिंबल जंक्शना वयलो ओव्हरब्रिज कित्याक इम्पॉर्टंट हे तुमकां सगळ्या जाणांक ताणें सांगलें, हांव तितूर वचना, बट ऑलमोस्ट 42 crores ऑफ रुपीज स्पेंड करून आमी हेजो हाफ प्रोजेक्ट कंप्लीट केला। हो पुराय प्रोजेक्ट कंप्लीट करपाचो आसा, इट वील टेक टायम। खरें म्हणजे तो एकदम प्रोजेक्ट पुराय कंप्लीट करपाक मेळनाशिल्लो, कारण सकयलो रोड आमकां क्लोज करप शक्यच नाशिल्लो पुराय प्रोजेक्ट क्लोज करपा खातीर, बट कालांतरान एक 6 म्हयन्या भितर उरलेलोय प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही 100% पुराय करतले। आमकां सगळ्या जाणांक याद जाता आसतली, फोंडेच्यान ओल्ड गोवाच्यान येवपी सगळे लोक रायबंदराच्या जुन्या रस्त्या वयल्यान येता आसतना आमकां तेन्ना 2012 पयलीं याद करात ते दीस, म्हणजे म्हाका दिसता रायबंदच्या जुन्या ब्रिजाचेर एक वर तरी लोक उरताले जुन्या वाटेंतल्यान वता आसतना। फाटल्या 2012च्या उपरांत सरकारान कदंबा बायपास हो रोड काडलो आनी लोकांक स्मूथ ट्राफीक जे आसा हे सायडींतल्यान स्लो जावपाक मेळ्ळें, नाल्यार सगळे ते सायडींतले लोक येवपी म्हणजे पुराय बिचोले 70 तालुक्यांतले आसतले, फोंड्या तालुक्यांतले आसतले, हांकां फोंडा कडेन कनेक्टिविटी नासली, बट ती आनिकूय स्ट्रीमलायन करप आनी आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात ताजो बरो ट्राफीक फ्लो दिवपा खातीर सातत्यात सरकाराचो प्रयत्न आसा। आनी एक्चुअल म्हणजे बाब रुडॉल्फान सांगता आसतना म्हणजे मोदी है तो मुमकीन है हे थोडक्यात तेणी आपल्या भाशेंतल्यान वेगवेगळ्यान मोदी येयलो आनी जालें म्हणून सांगलें तुमकां। ओके, ते कित्याक तर इट इज मोदी है तो मुमकीन है हे जर सारकें सांगपाचें जाल्यार आसत जाल्यार 2014 पासून ते 2024 पर्यंत 10 वर्साच्या कार्यकाळांतले गोंय राज्यांतले तुमी सगळे प्रोजेक्ट पळयात, एक्कान एक प्रोजेक्ट जो तुमकां आज दिसता, अटल सेतू आसतलो, जुवारी ब्रिज आसतलो, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, मनोहर बायपास काणकोण रोड आसतलो, पोर्ट कनेक्टिविटी आसतली किंवा एअरपोर्ट कनेक्टिविटी आसतली, ज्या एअरपोर्टार वचपा खातीर म्हणजे आमी म्हणटा आज जे परत सकयल्यान वचपाक कितलोसोच वेळ लागतालो तो आज म्हणजे आमी फाटल्या दिसांनी प्रोजेक्ट कंप्लीट। हांव पयशाच्या विशयान वचना, कितले पयशे खंयच्या प्रोजेक्टाक मोडले तितूरूय वचना। आतां एट प्रेजेंट पर्वरी कनेक्टिंग रोड जो आसा पळय हो सुरू आसा, मडगांव बायपास सुरू आसा, मडगांव बायपास डिसेंबर पर्यंत कंप्लीट जातलो, म्हणजे आमकां खात्री आसा ह्या डिसेंबर पर्यंत सांगता हांव मडगांव बायपास कंप्लीट जातलो। पर्वरीच्या रस्त्याक घडये कदाचित अजून एक 1.5 ते 2 वर्सां लागतली, बट ज्या स्पिडीन सुरू आसा, हय लोकांक त्रास जाता हांव ना म्हणना, बट डेव्हलपमेंट चालू आसतना थोडोसो त्रास जर सहन करचो पडलो जाल्यार मागीर त्या डेव्हलपमेंटाचे फायदे सातत्यान आमकां जातले। हो ओव्हरब्रिज तयार करता आसतना सकयल कितलो प्रॉब्लेम जातालो हो तुमकां न्ही म्हाकाय खबर आसा। हांव डेली 10 मिनटां जो आहा पळय न्ही पणजेच्यान घरा वयतना आनी घरा कडल्यान पणजे येतना डेली रेग्युलर 10 ते 10-15 मिनटां ह्या कंप्लीट जंक्शनाचेर 100% उरतालो। म्हणून हांव सांगता म्हणजे गव्हर्मेंट हे सातत्यान वेगवेगळ्या पद्दतीची डेव्हलपमेंट करपा खातीर आपल्या परीत पुराय म्हणजे सगळे प्रोजेक्ट हे हातात घेत आसा। खूब मोठो बदल इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीत 2014 पासून तो आतापर्यंत त्यांनी सांगले, म्हणजे ताका लागूनच म्हणजे हे पुराय प्रोजेक्ट हे कंप्लीट करपा खातीर आमचे सरकार कटिबद्ध आसा। वो खरें आमचे PWD डिपार्टमेंटाचे जूड आनी बाकी सगळ्यांचे म्हणणें आसलें की व्हडलो कार्यक्रम करुया बीन म्हणून, हांवें म्हटलें नाका, आयज 3 प्रोजेक्ट कंप्लीट जाला, म्हणजे आत्तां म्हाका दिसता पेंट बीन मारून तेंच्यांनी 3 हांवें सांगलें आयज सांजचोच प्रोजेक्ट जो आहा पळय न्ही हो आमकां लोकार्पण करपाक जाय, कारण लोकांक आमकां तिश्टीत दवरपाचें ना, जाता तितके बेगीन। म्हणून आज सकाळीं दनपारां डिसिजन घेवन हांवें म्हाका दिसता रुडॉल्फाक फोन 11 सुमार आयला, 11 फोन करून सांगला की आज इनॉग्रेट करुया म्हणून, आनी प्रोजेक्टाचे आज म्हणजे बऱ्या दिसा जे आसा पळय न्ही हे लोकार्पण करून आयच्यान सांजचोच म्हणजे आतां पयलीं एम्बुलन्स वचून तो जे इनॉग्रेट ऑलरेडी जाले ही एक बरी गजाल आसा। एकट्याचो आमी टायम स्पेन ताका चड वेळ बेगिनात बेगीन तो हॉस्पिटलांत पावतलो, तेजें इनॉग्रेट जालें हें हांव डिक्लेअर करता। आनी एक गजाल म्हणजे सांताक्रूज मतदारसंघातली वेगवेगळी कामां ही जी आसा पळय न्हू ही वेगवेगळी कामां ही सगळीं जातली,
म्हळ्यार एक गजाल महत्वाची सगळे पंच आनी सरपंच स्वच्छ सांताक्रूज जावपा खातीर आमदाराक आनी सरकाराक तुमी सपोर्ट करपाक जाय. सगळ्यात पयली आतां एक म्हणजे सगळ्यात जर सगळ्या पंचायतींनी सगळ्यात चड जर खंयसर कचरो उडयलो आसत जाल्यार तो तुमच्या पंचायतींनी आसा. सगळ्यांनी सेग्रिगेशन बेलिंग आनी सगळें करपाक जर सुरवात केलें जाल्यारूच तें निव्वळ जातलें, ना जाल्यार तें निव्वळ जावचें ना. म्हणजे आमदार सरपंच आनी पंच ह्या सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा जाय जाल्यार एक वेगळी मिटींग तुमच्याच मतदारसंघा खातीर घेवन पुराय पंचायत ही निव्वळ करपाची हें काम म्हाका दिसता. आनी लोकांनी ठरोवपाक जाय कचरो हाडून हाडून रस्त्यार उडोवं नाकात. तो पंचायतींनी लोकेट केल्ल्या त्या डस्टबीन नाल्यार जाग्याचेर जर उडयत जाल्यारूच बरें जातलें, ना जाल्यार अशा पद्दतीची घाण रोगराई ही शेवटी आमकांच थंय रावता त्या लोकांक जावपाक शकता. म्हणून स्वच्छ करपा खातीर, कारण डेव्हलपमेंटाची जबाबदारी सरकार घेता पण स्वच्छ दवरपाची जबाबदारी तुमची घेयात. कारण आत्ता तो म्हाका म्हणपालो बाबा आगे बडो म्हणपालो, बाबा आगे बडो तें बरें आहा बट ते कचरा साफ करून तेंय काम करपाक जाय, तेंय काम आमी सगळ्यांनी मेळोन करपाक जाय, तेन्ना बाबा आगे बडो चड. ओके, आमी सगळ्यांनी हे जर करीत जाल्यार बाबाक आनी आगे बडो म्हणपाची गरज ना. लोक सगळे ऑटोमॅटिकली 100% ताच्या वांगडाच रावतले, कारण त्या पद्दतीची डेव्हलपमेंट त्या मतदारसंघात आमी 100%. तेणी सांगता आसतना इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट अँड क्रीड, बऱ्याच जाणांक म्हणजे थोड्या जाणांक संवय जाल्ली आहा तूं खंयच्या जातीचो तूं खंयच्या धर्माचो हे थोड्या जाणांनी संवय केला. आमकां ती संवय ना. आमी सोशल डेव्हलपमेंट आसूं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसूं सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यांक सगळ्यो योजना आसतल्यो किंवा सगळे पुराय मतदारसंघाची डेव्हलपमेंट आसतली ही सातत्यात करपा खातीर आमी सदोदीत करीत आसा. हांव कॉंग्रेच्युलेट करता आमच्या PWD डिपार्टमेंटाक आनी कॉन्ट्रॅक्टर बाय नेम कितें रे सीताराम इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड, सीताराम इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड यांनी आपलें अर्दें काम कंप्लीट केलां. बट तरी सुद्दां आमकां वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे जागा हँडओवर करतना आसतले बाकीचे सगळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आयले, बट ताजेर ओवरकम करून आमचे PWD डिपार्टमेंट तांच्यांनी इनिशिएटीव घेवन केला. उरलेलोय प्रोजेक्ट जाता तितक्यो बेगीन कंप्लीट करून तोय बी प्रोजेक्ट लोकार्पण आमी जाता तितके बेगीन करता. रोड सायड आमकां ब्युटिफाय करपाक जाय, मिरियन आमकां ब्युटिफाय करपाक जाय आनी तेका सगळे आमी करतलेच, बट ताच्या खातीर लोकांचो सपोर्ट हो अत्यंत गरजेचो आसा. थोड्या दिसाच्या भितर अशेच उरलेले वेगवेगळे प्रोजेक्ट जे आसा पळय न्ही हे प्रोजेक्ट हे आमकां लोकार्पण करपा खातीर आवडटले. हांव परत एकदां तुमकां सगळ्या जाणांक आयच्या ह्या चिंबल ओव्हरब्रीज लोकार्पण केलो हे जाहीर करता आसतना म्हाका